हॅलो एव्हरीवन. हे आपलं बँकिंग अवेअरनेसचं सेकंड लेक्चर आणि ओव्हरऑल विचार केला तर हे आपलं फोर्थ लेक्चर आहे. बघा, जेवढे मी लेक्चर अपलोड केलेले आहेत आय होप तुम्ही ते बघितलेले असतील आणि ज्यांनी कोणी बघितलेले नसतील ते लेक्चर बघून घ्या. बघा, तुम्ही याच्या व्यतिरिक्तही कुठल्या बॅच परचेस केलेल्या असतील, मे बी पेड बॅच घेतलेल्या असतील. मी म्हणतो तर पेड बॅच तर कराच. पेड बॅच तर तुम्ही करणार आहात डेफिनेटली. जरी तुमच्याकडे ती पेड बॅच आहे तरीसुद्धा तुम्ही काय करा, ही पूर्ण सिरीज बघा. तुम्हाला जाणवेल डिफरन्स काय आहे पेड बॅचमध्ये आणि या फ्री बॅचमध्ये. मी असं नाही म्हणत की मी त्या बॅचसोबत कंपॅरिझन नाही करत आहे, पण एक तुम्हाला नंबर ऑफ पॉईंट्स जे काय आहेत किंवा नंबर ऑफ टॉपिक्स जे काय आहेत जे त्या बॅचमध्ये मिळणार नाहीत ते इकडे मिळतील. आणि जेणेकरून आपल्याला अल्टिमेटली काय पाहिजे, कंटेंट पाहिजे. आपल्याला अल्टिमेटली काय पाहिजे, सिलेक्शन पाहिजे. तर कंटेंट जिथून भेटते तिथून घ्यायचं आपल्याला. तर जेवढं मॅक्झिमम कंटेंट तुम्ही कलेक्ट करणार, म्हणजे मॅक्झिमम कंटेंट जे आहे ते बॅचमध्ये कलेक्ट करणार. मी जी बॅच घेतो आहे या बॅचमधून तुम्हाला जे काही कंटेंट भेटणार ते पूर्ण इंटरव्ह्यूच्या ओरिएंटेड आहे. आणि हे कंटेंट जेन्युइन कंटेंट आहे, कारण हे स्वतःसाठी तयार केलेलं आहे. विचार करा, जर का एखादा व्यक्ती स्वतःसाठी कंटेंट तयार करतोय आणि ते कंटेंट तुम्हाला प्रोव्हाइड करतो, याचा अर्थ असा होतो की ती कंटेंट किती क्वालिटीचं असणार आहे. आणि हे कंटेंट क्वालिटीचं आहे म्हणून मी तुम्हाला हे त्याच पद्धतीने देत आहे ज्या पद्धतीने मी प्रिपेअर केलं आहे. ओके, बघा, हे आपलं चौथं लेक्चर आहे. आपण स्टार्ट करूयात आपल्या चौथ्या लेक्चरला. आपण स्टार्ट करूयात रिझर्व्ह बँक ऑफ इंडियापासून. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियापासून. सर, नॉर्मली आता हा क्वेश्चन कॉमन क्वेश्चन आहे. तुम्हाला विचारतील तिथे गेल्यानंतर की रिझर्व्ह बँकचे रोल काय आहेत, किंवा रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया म्हणजे काय, रिझर्व्ह बँक इंडिया काय करते. तर तुम्हाला हे माहिती असणं गरजेचं आहे, कारण की आपण बँकिंगची तयारी करतोय आणि रिझर्व्ह बँकबद्दल आपल्याला डिटेलमध्ये माहिती पाहिजे. ते काहीही विचारू शकतात. ओके, तर बघा, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया म्हणजे काय. ही एक सेंट्रल बँक आहे कंट्रीची. काय, रिझर्व्ह बँक ही इंडियाची एक सेंट्रल बँक आहे. रिस्पॉन्सिबल फॉर रेग्युलेटिंग कंट्रीज मॉनिटरी पॉलिसी. काय करते, रेग्युलेट करते. कशाला, मॉनिटरी पॉलिसी कमिटी जी काय आहे त्याला रेग्युलेट करते. सोबत ओव्हरसीइंग करते फायनान्शियल सिस्टमला. म्हणजे इंडियामध्ये जे काही इन्फ्लेशन वगैरे आहे ते कंट्रोल करणं, इंडियाची ग्रोथ अँड डेव्हलपमेंट याच्याकडे फोकस करणं, हे रिझर्व्ह बँकचं मेन काम आहे. काय, रिझर्व्ह बँक इज अ सेंट्रल बँक ऑफ कंट्री रिस्पॉन्सिबल फॉर रेग्युलेटिंग कंट्रीज मॉनिटरी पॉलिसी अँड ओव्हरसीइंग फायनान्शियल सिस्टम. तर हे रिझर्व्ह बँकचं काम आहे. तुम्ही अशाच पद्धतीने तिथं सांगा. ओके, त्यानंतर फंक्शन्स हे विचारतील तुम्हाला. सांगा फंक्शन्स ऑफ रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया. तर बघा, फंक्शन्स असे असले पाहिजेत, त्या फंक्शन्समध्ये बाकीचे काय सांगतात ना, बाकीचे जे सांगतात ना त्याच्यापेक्षा वेगळं काहीतरी असलं पाहिजे. माझं म्हणणं काय आहे की जेव्हा आपण इंटरव्ह्यू देतो तेव्हा बाकीचे जे सांगतात ना ते सोडून वेगळं काहीतरी सांगा. तुमचं इम्प्रेशन तिथे जास्त चांगलं पडेल. आता मी नेहमी ह्या गोष्टीवर इन्सिस्ट करत असतो की बाकीच्यांना जे येते त्यांना पण माहिती की यांना हे माहिती आहे. बाकीच्यांना जे येते त्याच्या काहीतरी वेगळं सांगा. त्याच्या जर काहीतरी वेगळं सांगसाल ना तर डेफिनेटली तुम्हाला जास्त मार्क्स मिळतील इंटरव्ह्यूमध्ये. आणि मी अशाच पद्धतीने जे पॉईंट्स आहेत ना याच्यामध्ये काढून आणलेले आहेत, जे की माझ्यासाठी तयार केले होते पण मी तुमच्यासोबत शेअर करतोय. तर तुम्ही या पॉईंटवर अजून असं नाही म्हणत की एवढेच पॉईंट आहेत, याच्यापेक्षा अजून काही पॉईंट असू शकतात, तर ते तुम्ही ॲड करा याच्यामध्ये. पण हे जे पॉईंट्स आहेत ना मी काढलेले, हे तुम्हाला असे रेग्युलरली बघायला मिळत नाही कुठं, कारण हे मी सर्च करून माझं रिसर्च करून काढलेले पॉईंट्स आहेत की काय काय रोल्स आहेत, काय काय फंक्शन्स आहेत. आणि हा क्वेश्चन जो आहे तुम्हाला ॲज इट इज लोकल बँक ऑफिसरचा माझा इंटरव्ह्यू होता 7 तारखेला 7 जानेवारीला बँक ऑफ बडोदामध्ये, झोनल ऑफिस पुणे येथे. तिथे मला हा क्वेश्चन विचारला होता. तर मी हे जेवढे काही दिलेले आहेत ना हे सर्व त्यांना एक्सप्लेन करून सांगितले होते. मग आता एवढे सांगितले, पण त्यांनी काय केलं, मी एवढे फंक्शन जे सांगितले ना याच्यावर थोडं डिटेलमध्ये अजून विचारलं. आणि मला माहिती होतं, मी डिटेलमध्ये थोडंसं करून गेलो होतो की मला माहिती होतं की क्रॉस क्वेश्चन होतात, काउंटर क्वेश्चन येतात, तर त्यासाठी आपल्याला प्रिपेअर राहायचं आहे. जस्टिफिकेशन प्रत्येक क्वेश्चनसाठी, प्रत्येक क्रॉस क्वेश्चनसाठी तयार ठेवायचं आहे. तर हे मी चांगल्या प्रकारे तयार करून गेलो. आणि मी म्हणतो एक्सेप्शनली वेल गेलेला आहे माझा लोकल बँक ऑफिसरचा इंटरव्ह्यू. आणि माझा एफओचा पण एकदम चांगला गेला होता. त्याच्यामध्ये मला 83 मार्क्स आहेत. आणि पीओमध्ये थोडेसे कमी आले. पीओमध्ये माझा इंटरव्ह्यू थोडासा टर्न झाला होता. तो कसा झाला होता मी आता सांगेल एखाद्या वेळेस, एखाद्या इंटरव्ह्यूचा एक्सपिरियन्स टाकेल मी माझा एफओचा आणि पीओचा, तेव्हा मी त्याला डिटेलमध्ये सांगेल की कसा टर्न झाला होता. आणि टर्न होऊन सुद्धा मला 70 मार्क्स आलेले त्याच्यामध्ये, जे की एक डिसेंट स्कोर आहे. मे बी थोडेसे जास्त असते, 5 मार्क अजून तर माझं सिलेक्शन त्याच्यामध्ये झालं असतं, पण ठीक आहे, जे आहे ते आहे. तर बघा याच्यामध्ये काय, फंक्शन्स ऑफ रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया. रिझर्व्ह बँकचे फंक्शन्स काय, टू फॉर्म्युलेट इम्प्लिमेंट अँड मॉनिटर मॉनिटरी पॉलिसी. हा पहिला रोल झाला. टू फॉर्म्युलेट इम्प्लिमेंट मॉनिटरी पॉलिसी. काय करते, फॉर्म्युलेट करते, इम्प्लिमेंट करते आणि त्या मॉनिटरी पॉलिसीला मॉनिटर करत राहते. जे की इन्फ्लेशन डिफ्लेशन करणं जे काही टार्गेट आहे 4
प्लस मायनस 2 ह्या जे आपले टॉलरन्स अप्पर टॉलरन्स लेवल म्हणतो आपण 6 पर्यंत गेलं तर काय 4 प्लस मायनस 2 6 जर गेलं तर अप्पर टॉलरन्स लेवल आहे आणि 2 पर्यंत आलं तर लोअर टॉलरन्स लेवल आहे. आता आपलं सध्या या लेवलला चालू आहे इन्फ्लेशन इंडियामध्ये. बघा तर हे मेन फंक्शन आहे काय फॉर्म्युलेट करते मॉनिटरी पॉलिसी इम्प्लिमेंट करते आणि मॉनिटर करत राहते. त्यानंतर करन्सी इश्युअन्स काय करन्सी इश्यू करते. करन्सी इश्युअन्स पण हा एक महत्त्वाचा रोल प्ले करते. त्यानंतर फायनान्शियल रेग्युलेशन जे रेग्युलेट करते बँकांना रेग्युलेट करते ना. बँकर्स बँक पण म्हणतो आपण त्याला बँकर्स बँक आहे कारण सगळ्या बँकांवर रेग्युलेशन करते रेग्युलेट करते. त्यासोबत लायसन्सिंग प्रोव्हाइड करते बँकांना लायसन्सिंग प्रोव्हाइड करते. काल मी सांगितलं होतं तुम्हाला सेक्शन 22 ऑफ BRA ॲक्ट म्हणजे बँकिंग रेग्युलेशन ॲक्ट 1949 याच्या अंतर्गत बँकिंग रेग्युलेशन ॲक्ट जो आहे 1949चा 22 जो सेक्शन आहे त्याच्या अंतर्गत बँकांना लायसन्स प्रोव्हाइड केले जाते. त्यासोबत डेव्हलपमेंटल रोल इंडियामध्ये ग्रोथ अँड डेव्हलपमेंट याच्याकडे पण फोकस करते. सोबत फॉरेन एक्सचेंज मॅनेजमेंटमध्ये पण फोकस करते. कारण आपल्याला समजा आता मला असाच क्वेश्चन विचारला होता. हे मी सांगितलं ना फॉरेन एक्सचेंज मॅनेजमेंट तर याच्यावर मला क्रॉस क्वेश्चन आला होता की आता ही जी रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आहे ही इमिडिएट मेजर काय घेईल जी आपली करन्सी डिप्रिशिएट होत आहे. आता तुम्ही तुमचा थोडासा माइंड यूज करा तुमचा जो दिमाग आहे तो यूज करा आणि विचार करा की जे काही करन्सी डिप्रिशिएशन होत आहे इंडियाचं जे ₹91 रुपीजवर जे डॉलर आहे तो $1 इज इक्वल टू 91 रुपीज. तर हे डिप्रिशिएशन जे होत आहे तर हे डिप्रिशिएशन कमी करण्यासाठी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं इमिडिएट मेजर्स काय घेतले काय इमिडिएट मेजर्स म्हणतो बरं का इमिडिएट विचारलं त्यांना. मी असे सांगितलं होते ना सर आपण ट्रेड डायव्हर्सिफिकेशन करू शकतो. सर आपण आपला इम्पोर्ट जो आहे तो कमी करून एक्सपोर्ट जो आहे तो वाढवायला पाहिजेत हे सांगितलं होतं मी. पण फ्री ट्रेड ॲग्रीमेंट वगैरे ह्या गोष्टी पण ते नाही त्यांना लॉंग टर्मसाठी ते म्हणत मला तुम्ही सांगता ते एकदम बरोबर आहे चुकीचं काहीच नाही आहे. पण आमचा क्वेश्चन हा आहे की तुम्ही इमिडिएट मेजर काय घेणार कशासाठी फॉरेन एक्सचेंज मॅनेजमेंटमध्ये जी म्हणजे फॉरेन एक्सचेंज मॅनेजमेंट मधलाच टॉपिक येतो करन्सी जे काही डिप्रिशिएट होत आहे इंडियाची त्यासाठी तुम्ही काय इमिडिएट मेजर RBI काय घेते. तर मग मला ते एकदम रँडमली क्लिक नाही झालं काही मेजर्स मला आठवले मी सांगितले पण मला अजून एक चांगला मेजर्स आठवत होता तो म्हणजे माहीत होता पण तो आठवला नाही. कारण काय असते ना की आपण जेव्हा इंटरव्ह्यूला जातो आणि 5 मेंबर जेव्हा आपल्या समोर बसलेले असतात तर थोडंसं एक पॅनिक सिच्युएशन तिथं क्रिएट होते ऑटोमॅटिकली होती ती आणि त्या सिच्युएशनमध्ये आपल्याला जे माहीत राहतं ते सुद्धा आठवत नाही. तर म्हणून मी काय म्हणत असतो नेहमी की एखादा पॉईंट्स आहे आता जसे फंक्शन्स आहेत तर असे 9-10 वेगवेगळे फंक्शन तुम्ही रीड करून ठेवा पाठ करून ठेवा जेणेकरून तुम्हाला 5-6 जरी आठवले तरी इनफ आहेत. मग आपण काय करतो 5 करतो आणि त्यातली 2 तिथे गेल्यावर आठवतात म्हणून थोडंसं जास्त रीड करून घ्या. अर्धी आठवले तरी मोर देन इनफ आहे. ओके तर याच्यामध्ये मला विचारलं होतं की तुम्ही डिप्रिशिएशनसाठी काय करणार म्हणजे RBIनं आत्ता इमिडिएट मेजर्स काय घेतले तर मी सांगितले काही म्हणलं मॉनिटरी पॉलिसी टाईट करू शकतात. मॉनिटरी पॉलिसी जी आहे ती टाईट करू शकतात. सोबत अजून सांगा म्हणे काय तर अजून म्हटलं सर मला जो हा पॉईंट सांगायचा होता की जेव्हा इंडियाची जी हे आहे काय करन्सी आहे ती डिप्रिशिएट होत आहे त्यासाठी इमिडिएट मेजर्स काय घेतले तर आत्ता काहीतरी 3.5 बिलियन असं काहीतरी बिलियन डॉलरची जी काही हे आहे काय करन्सी जी आहे म्हणजे US डॉलर आहेत ते बँक आहेत बँक म्हणजे बँक म्हणतो बरं का रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया नाही बँककडे जे काही फॉरेन रिझर्व्ह पडलेलं आहे ते करन्सी स्वॅप केलं होतं. त्यांनी काय केलं करन्सी स्वॅप केलं होतं म्हणजे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं काय केलं होतं बँकासोबत करन्सी स्वॅप केलं होतं. 3.5 बिलियनच्या जवळपास काहीतरी असं केली अमाऊंट मला एक्झॅक्ट लक्षात नाही पण अशी काहीतरी केली होती. तर ती स्वॅप केली होती म्हणजे INR मधली करन्सी ही बँकेकडे पोचवली RBIनं आणि RBIनं बँकेकडे पोचवली आणि यांच्याकडचे USD डॉलर जे आहेत USD हे जे डॉलर आहेत हे काय घेतले RBIनं कलेक्ट करून घेतले होते. हे एक इमिडिएट मेजर घेतला होता. कारण काय असते की जेव्हा आपण इम्पोर्ट करतो म्हणजे एक्सपोर्ट करतो तेव्हा आपल्याकडे फॉरेन एक्सचेंज जमा होते आणि फॉरेन एक्सचेंज जमा झाल्यामुळं आपल्याला ट्रेड डायव्हर्सिफिकेशनचा स्कोप असतो. आपण कुठल्याही मार्केटमध्ये जाऊन काय करू शकतो आपण जे काही आपल्याला परचेस करायचं ते करू शकतो. सो त्याचा इम्पॅक्ट आपल्या करन्सीवर तेवढा होत नाही. पण आपल्याकडे जर का फॉरेन रिझर्व्ह जर का कमी असेल म्हणजे हे फॉरेन रिझर्व्ह जर का कमी असेल फॉरेन करन्सी जर का कमी असेल फॉरेक्स कमी असेल तर काय होते की आपल्या करन्सीवर तेवढा स्ट्रेस पडतो आणि स्ट्रेस पडल्यामुळे तिची व्हॅल्यू जी आहे ती घटत जाते. तर हे त्याच्यासाठी मेजर्स हा एक मेजर्स घेतला होता. सोबत मॉनिटरी पॉलिसी टाईट करतात. अजून ट्रेड डायव्हर्सिफिकेशन सांगितलं मी तुम्हाला फ्री ट्रेड ॲग्रीमेंट सांगितलं.
तर ह्या गोष्टी जनरली, आणि एक्सपोर्ट वाढवावा, इम्पोर्ट कमी करावा. एक्सपोर्ट वाढवल्याने काय होईल, आपल्या इंडियामध्ये ती जी काही फॉरेन करन्सी आहे ती जास्त येईल आणि आपला फॉरेक्स रिझर्व्ह वाढेल. काय म्हणलो मी, फॉरेक्स रिझर्व्ह वाढेल. आणि अशा पद्धतीने आपण हे जे काही मेजर्स आहेत हे आपण यूज करू शकतो त्याच्यामध्ये. हा क्वेश्चन तुम्हाला 101% सांगतो. तुम्हाला कोणाला आणि कोणाला विचारणार की इंडियाची जी करन्सी डिप्रिशिएट होत आहे त्यासाठी आपण काय मेजर्स घेऊ शकतो. ओके, तर अशा पद्धतीने लक्षात ठेवा. आणि याला लेंडर ऑफ लास्ट रिझॉर्ट पण म्हणतात. काय, लेंडर ऑफ लास्ट रिझॉर्ट. सर का बरं याला लेंडर ऑफ लास्ट रिझॉर्ट का बरं म्हणतात, तर याचं रिझन असं आहे की जेव्हा बँकांना कोणी पैसे देत नाही, दुसरं म्हणजे मार्केटमध्ये समजा बँकांना दुसरीकडून कुठून हे भेटलं नाही, काय पैसे भेटले नाही, तर बँका कुठे जातात, आरबीआयकडे. आरबीआय ऑलवेज देअर फॉर बँक. कशासाठी, ते बँक काय करू शकतात त्याच्यातून कधी पण जेव्हा लागेल तेव्हा त्यांनी त्या आरबीआयकडून मनी घेऊ शकतात, बरोबर करू शकतात. म्हणून त्याला काय म्हणतात, लेंडर ऑफ लास्ट रिझॉर्ट. लेंडर ऑफ लास्ट रिझॉर्ट. ओके, तर बघा आता याच्यामध्ये थोडंसं डिटेल बघूयात खाली अजून काय काय आहे. सध्याचे करंट जे गव्हर्नर आहेत आरबीआयचे, जे गव्हर्नर आहेत ते कोण आहेत, संजय मल्होत्रा सर आहेत. 26 आहेत ते, 26 गव्हर्नर आहेत आरबीआयचे. सोबत डिप्युटी गव्हर्नर लक्षात ठेवा. तुम्हाला डिप्युटी गव्हर्नर विचारते, सांगा डिप्युटी गव्हर्नर आरबीआयचे गव्हर्नरचं नाव सांगा. सोबत डिप्युटी गव्हर्नरचं नाव सांगा. तर डॉक्टर पूनम गुप्ता, त्यानंतर श्री स्वामीनाथन जानकीरामन, त्यानंतर श्री टी रविशंकर आणि लास्ट आहेत श्री चंद्र मुर्मू. तर बघा हे डिटेल मी तुम्हाला आरबीआयबद्दल सांगितलं की आरबीआय काय काय करते, कुठले फंक्शन्स आहेत, आणि आरबीआयबद्दल गव्हर्नर सांगितले आणि डिप्युटी गव्हर्नर सांगितले. ओके, तर अशा पद्धतीने तुम्हाला प्रिपेअर करून जायचं आहे. त्यानंतर बघा आरबीआयच्या सबसिडीबद्दल तुम्हाला विचारतील की किती सबसिडीज आहेत, तर तुम्हाला हे डिटेलमध्ये माहीत असणं गरजेचं आहे बरं का मित्रांनो. हे डिटेलमध्ये माहीत असणं गरजेचं आहे. 5 सबसिडीज आहेत सर. कुठल्या आहेत तर तुम्ही सांगू शकता, आणि तुम्हाला याचा फुल फॉर्म पण माहीत पाहिजे. फुल फॉर्म पण ते विचारतात. डिपॉझिट इन्शुरन्स अँड क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशन, तिचा रोल काय आहे ते पण माहिती पाहिजेत ना, की काय करते. DICGC काय करते, 5 लाखापर्यंत इन्शुरन्स प्रोव्हाइड करते. किती, 5 लाखापर्यंत इन्शुरन्स प्रोव्हाइड करते. एखादी बँक समजा बँकअप झाली तर, आणि तुमचं डिपॉझिट त्या बँकमध्ये किती 10 लाख आहे, तर तुम्हाला 5 लाखापर्यंत काय करते, 5 लाखापर्यंत ती ही डिपॉझिट इन्शुरन्स अँड क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशन काय करते, त्यातले 5 लाख तुम्हाला प्रोव्हाइड करते, आणि 5 लाख तुमचे डुबले जातील. ओके, डुबतील तुमचे. तर 5 लाखापर्यंत प्रोव्हाइड करते. आणि याच्यामध्ये चालू आहे, डिस्कशन चालू आहे की हे 10 लाखापर्यंत होणार आहे म्हणून. पण सध्या तरी तसं काही नाही आहे, न्यूजमध्ये नाही आहे, आणि जेव्हा येईल तेव्हा होईल. ओके, त्यानंतर BRBNMPL ही दुसरी सबसिडी आहे, भारतीय रिझर्व्ह बँक नोट मुद्रण प्रायव्हेट लिमिटेड. कशासाठी रिस्पॉन्सिबल आहे, प्रिंटिंग करन्सी आणि नोट्स, त्यासोबत कॉइन फॉर इंडिया. ओके, त्यानंतर तिसरा आहे रिझर्व्ह बँक इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी प्रायव्हेट लिमिटेड, रेबिट. हे IT प्रोजेक्टच्या रिलेटेड आहे, सायबर सिक्युरिटी वगैरे, रिसर्च इन बँकिंग सेक्टर. ओके, त्यानंतर आहे इंडियन फायनान्शियल टेक्नॉलॉजी अँड अलाइड सर्व्हिसेस, IPTAS. तर हे काय करते, इन्फ्रास्ट्रक्चर IT इन्फ्रास्ट्रक्चर सर्व्हिसेस टू बँक. त्यासोबत रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया इनोव्हेशन हब, ही आता रिसेंटली आली आहे 2022 मध्ये. हिचं हेडक्वार्टर जे आहे ते बँगलुरू इथं आहे. ओके, बँगलुरू इथं आहे. तर हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. याचं काम काय आहे की नवीन इनोव्हेशन जे मार्केटमध्ये आणणं हे त्याचं काम आहे. ओके, तर हे तुम्हाला माहिती पाहिजेत, कारण हे याच्यावर जनरली मोस्ट ऑफ द टाईम याच्यावर क्वेश्चन विचारतात याच्यामध्ये इंटरव्ह्यूमध्ये. तरी आरबीआयबद्दल तुम्हाला डिटेलमध्ये माहिती पाहिजेत. मी जेवढं डिटेल आणता येईल तेवढं जास्त डिटेल याच्यामध्ये आणलेलं आहे. जसं की आता आरबीआय आहे, नाबार्ड आहे, अजून सोबत तुमचं RRB आहे, ज्याच्यावर हा इंटरव्ह्यू कसा आहे की हा थोडासा ज्या पॉईंट्सवर जास्त विचारतात जनरली याच्यामध्ये, या इंटरव्ह्यूमध्ये, तेच पॉईंट मी याच्यामध्ये जास्त डिटेलमध्ये आणलेले आहे. ओके, आता तुम्हाला एक किस्सा सांगतो मी. किस्सा असा आहे की आत्ता IBPS POचा इंटरव्ह्यू होता माझा. फर्स्ट 2 कॅन्डिडेट होतो आम्ही, म्हणजे 5 कॅन्डिडेट त्यांनी घेतले होते. तर मॉर्निंगची शिफ्ट होती माझी, आणि मॉर्निंगच्या शिफ्टमध्ये काय झालं, एक माझ्या अगोदर एक कॅन्डिडेट होता आणि माझा होता दुसरा नंबर. असे 4-5 कॅन्डिडेट त्यांनी घेतले होते. तर पहिला कॅन्डिडेट जो आहे ना, त्याला याच्याबद्दल विचारलं होतं की RBIचा जो लोगो आहे त्याच्यावर काय काय आहे. तर त्याने सांगितलं की सर टायगर आहे, रॉयल बेंगॉल टायगर आहे, आणि दुसरा आहे पाम ट्री आहे. तर ते म्हणत हो, तिथं आम्हाला माहिती आहे, तिथं सर्वांना माहिती आहे की त्याच्या लोगोवर काय आहे, टायगर आहे, रॉयल बेंगॉल टायगर आहे, हे पण माहिती आहे, आणि पाम ट्री पण माहिती आहे. ते मग आम्हाला ते नाही पाहिजे. काय पाहिजे, तर ते काय इंडिकेट करते, काय रिप्रेझेंट करते, तर बघा इथं काय दिलेलं आहे, काय सिम्बॉलाइज करते, इंडियाची स्ट्रेंथ, ग्रोथ, इकॉनॉमिक व्हायटॅलिटी, इन्स्पायर्ड बाय ईस्ट इंडिया कंपनीज कॉइनेज, बट विथ द लायन बघा रिप्लेस बाय द टायगर. लाईक एका टायमाला लायन त्याच्यावर होता, तो रिप्लेस केलेला आहे. इंडियाज नॅशनल ॲनिमल. द एम्ब्लम इन्क्लुड्स RBI's नेम इन बोथ हिंदी अँड इंग्लिश,
आणि हे बघा, हे पण लक्षात ठेवा, हिंदी आणि इंग्लिशमध्ये नाव आहेत, रिफ्लेक्टिंग इट्स रोल ॲज अ नेशन्स सेंट्रल बँक. ओके, आता की एलिमेंट्स काय आहेत? टायगर आहे, हे तुम्हाला बघा मी खूप बारीक बारीक रिसर्च करून आणलेलं आहे बरं का, म्हणजे क्वेश्चन काय विचारला होता तिथं, म्हणून मी तुम्हाला हे सर्व सांगतोय. आणि हे तुम्हाला मोस्ट ऑफ द जणांना इंटरव्ह्यूमध्ये विचारतील, की कारण एवढं जनरली इतकं आपण डिटेलमध्ये आपल्याला माहिती आहे की रॉयल बेंगॉल टायगर असतो आणि पाम ट्री असते. अरे बाबा, हे सर्वांना माहिती, पण त्यांचं म्हणणं काय होतं की टायगर काय रिप्रेझेंट करतो, पाम ट्री काय रिप्रेझेंट करते, हे आम्हाला पाहिजे. आणि ती त्या विद्यार्थ्याला, म्हणजे तो जो काही पहिला नंबरचा कॅन्डिडेट होता त्याला आला नाही. मग बघा, टायगर काय रिप्रेझेंट करते, तर पॉवर, ऑथॉरिटी आणि नॅशनल आयडेंटिटी ऑफ इंडिया. काय? पॉवर, ऑथॉरिटी अँड नॅशनल आयडेंटिटी ऑफ इंडिया. त्यानंतर पाम ट्री ही काय करते, सिग्निफाईज व्हॅल्यू, रेझिलियन्स अँड इंडियाज नॅचरल वेल्थ. ओके, पाम ट्री काय करते, व्हॅल्यू, रेझिलियन्स अँड इंडियाज नॅचरल वेल्थ, आणि सोबत इन्स्पिरेशन डिराइव्ह फ्रॉम ईस्ट इंडियाज कंपनीज डबल माहूर अँड मॉडिफाईड टू फीचर्स. हे नाही लक्षात ठेवलं चालते. पाम ट्री आणि टायगर काय रिप्रेझेंट करते हे लक्षात ठेवा, फक्त हे महत्त्वाचं आहे. ओके, त्यानंतर बघूयात आपण अजून आरबीआय बद्दल नाही. आता आरबीआय बद्दल तर एवढं डिटेलमध्ये मी सांगितलं तुम्हाला काय काय येते काय काय नाही येत. तर आता आपण बघूयात, आपण जाऊयात नाबार्डवर, थोडंसं नाबार्डबद्दल बघूयात. नाबार्डमध्ये तुम्हाला याच्यावर पण भरपूर क्वेश्चन विचारतील, कारण की आपला जो पीओ आहे, आपला जो हे आहे काय इंटरव्ह्यू जो आहे, तो आपला इंटरव्ह्यू आहे आरआरबी पीओचा. तर आरआरबी पीओचा इंटरव्ह्यू असल्या कारणानं आरबीआय ही जी नाबार्ड आहे त्या नाबार्डवर तुम्हाला खूप जास्त क्वेश्चन विचारण्याचे चान्सेस असतात, कारण की यांना जे फायनान्सिंग करतं, आरआरबीनं जे फायनान्सिंग करत असते ते नाबार्ड करत असतं. तर त्यामुळं नाबार्डवर तुम्हाला खूप जास्त क्वेश्चन येणार. ओके, तर काय आहे नाबार्ड? इट इज अ गव्हर्नमेंट फायनान्शियल इन्स्टिट्यूशन. काय? गव्हर्नमेंट फायनान्शियल इन्स्टिट्यूशन इन इंडिया दॅट वॉज इस्टॅब्लिश ऑन 12 जुलै 1982. 1982 मध्ये इस्टॅब्लिश झालं ऑन द रिकमेंडेशन ऑफ शिवरामन कमिटी. काय? शिवरामन कमिटीच्या रिकमेंडेशनवर इस्टॅब्लिश झालेली आहे 1982. यालाच काफ्री कार्ड येऊ शकतो तुम्हाला. काफ्री कार्ड कमिटी सुद्धा म्हणतात बरं का. याचा फुल फॉर्म तर मला पण आठवत नाही एक्झॅक्टली, कारण खूप मोठा फुल फॉर्म आहे. काफ्री कार्ड कमिटी सुद्धा याला म्हणत असतात. कशाला? शिवरामन कमिटीलाच काफ्री कार्ड कमिटी सुद्धा म्हणत असतात. ओके, आणि ही काफ्री कार्ड कमिटी होती बरं का. ही काय होती? ही कमिटी होती, आणि याचे जे चेअरमन होते, या कमिटीला चेअर कोणी केलं होतं तर ते होते शिवरामन. ओके, शिवरामन होते, म्हणून त्याला आपण काफ्री कार्ड कमिटी म्हणतो किंवा शिवरामन कमिटी सुद्धा म्हणतो. ओके, त्यासोबत काय, इट प्लेज क्रुशियल रोल इन प्रोव्हाइडिंग क्रेडिट प्रोव्हाइड करते, सोबत फायनान्शियल सपोर्ट फॉर द डेव्हलपमेंट ऑफ ॲग्रिकल्चर अँड स्मॉल स्केल इंडस्ट्रीज. काय? ॲग्रिकल्चर स्मॉल स्केल इंडस्ट्री आहेत त्यांना काय करते, फायनान्सिंग प्रोव्हाइड करते, सोबत रुरल डेव्हलपमेंटचं काम नाबार्ड करत असते. बघा, हे खूप महत्त्वाचं आहे. तुम्हाला याच्यावर क्वेश्चन विचारणार, ते डेफिनेटली विचारणार, आणि मोस्ट ऑफ द जणांना विचारणार. काय? ही कमिटी कुठली होती? शिवरामन कमिटी सांगा किंवा काफ्री कार्ड कमिटी सांगा. तुम्हाला जर का शिवरामन, तुम्ही समजा तुम्हाला एखाद्या वेळेस काय होईल की ते विचारतात, क्रॉस क्वेश्चन करतात ना, त्यांचं कामच आहे क्रॉस क्वेश्चन करणं. मग ते तुम्हाला अगोदर विचारतील शिवरामन, म्हणजे तुम्हाला विचारतील कमिटी कुठली होती, तुम्ही म्हणसाल शिवरामन कमिटी, मग ते म्हणतील नाही काफ्री कार्ड कमिटी, मग झाली तुम्ही कन्फ्यूज. तर त्यासाठी काफ्री कार्ड कमिटी पण लक्षात ठेवा की ही काफ्री कार्ड कमिटी काफ्री कार्ड होती, तिचे चेअरमन जे होते ते शिवरामन होते. ओके, तर त्याला शिवरामन कमिटी सुद्धा म्हणतात आणि काफ्री कार्ड कमिटी सुद्धा म्हणू शकतो आपण. ओके, तर हे आहे बेसिक थोडंसं ब्रीफमध्ये नाबार्डबद्दल. नाबार्ड काय करते, म्हणजे नाबार्ड काय आहे, सोबत त्याचे फंक्शन बघा. काय? टू प्रोव्हाइड क्रेडिट अँड फायनान्शियल सपोर्ट. क्रेडिट प्रोव्हाइड करते, फायनान्शियल सपोर्ट प्रोव्हाइड करते, सोबत रुरल इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट, हे पण त्याचं मेन एक हे आहे काय रोल आहे किंवा फंक्शन्स आहे. रिफायनान्सिंग ऑफ द बँकना रिफायनान्स करते. सर आता हे रिफायनान्स म्हणजे काय, तुम्हाला हे पण विचारू शकते, रिफायनान्स म्हणजे काय. आता रिफायनान्स म्हणजे काय हे बघा, हे आहे आरबीआय, हे आहे बँक, आणि हे आहे समजा कस्टमर्स किंवा कस्टमर्स म्हणतो आपण, है ना. तर रिफायनान्स म्हणजे काय, तर आरबीआयकडून बघा, आरबीआयकडून हा पैसा कुठं आला, नाबार्डकडे, नाबार्डकडून कुठे गेला, बँककडे. म्हणजे हा बघा, नाबार्डकडून बँककडून कस्टमर, नाबार्डकडून बँककडून कस्टमर, म्हणून याला रिफायनान्स म्हणत असतात. काय? रिफायनान्स. हे नाबार्ड डायरेक्टली कस्टमरला पैसे देते का? नाही, ते काय करते, पहिले बँकला देते आणि बँक काय करते, कस्टमरला प्रोव्हाइड करते. समजलं तुम्हाला? नाबार्ड बँकला देते, बँक काय करते, कस्टमरला प्रोव्हाइड करते, म्हणून याला रिफायनान्सिंग म्हणत असतात. ओके, त्यानंतर सोबत सुपरवाईज करतात, रिजनल रुरल बँकला सुपरविजनचं काम करते. तुम्हाला विचारतील की रिजनल रुरल बँकला सुपरवाईज कोण करते, तर ते नाबार्ड करत असते, आणि रेग्युलेट कोण करते, तर ते आरबीआय करत असते. त्यानंतर पॉलिसी फॉर्म्युलेशन अँड ॲडवायझरी रोल, काही ॲडवायजेस जे आहेत ते प्रोव्हाइड करते. कोणाला? आरबीआयला म्हणा किंवा गव्हर्नमेंट ऑफ इंडियाला म्हणा, ॲडवाईस प्रोव्हाइड करते की काय करायचं आहे, काही पॉलिसी जर का फॉर्म्युलेट करायची असली तर कुठल्या पॉलिसी फॉर्म्युलेट करायचं हे पण सांगत राहते.
त्यासोबत सपोर्ट करते कोणाला कोऑपरेटिव्ह बँक, RRBs, कमर्शियल बँकिंग इन रुरल फायनान्सिंग. सोबत प्रमोशन ऑफ रुरल एंटरप्रेनरशिप. काय रुरल एंटरप्रेनरशिपला काय करते, हे याचं प्रमोशन करत असते, यांना प्रमोट करते, जेणेकरून आपल्या रुरल एरियामध्ये जास्तीत जास्त काय येतील, एंटरप्रेनर डेव्हलप होतील. ओके, आणि त्यामुळं रुरल एरियाची ग्रोथ अँड डेव्हलपमेंट होईल. तर बघा, हे रोल्स आहेत, हे फंक्शन्स आहेत. आपण बऱ्यापैकी फंक्शन्स पण सांगितले तुम्हाला, व्यवस्थित सांगितले. मी हेच प्रिपेअर करून गेलो होतो, जे कंटेंट मी प्रिपेअर केलं तेच तुम्हाला सांगतोय. तर त्यामुळं तुम्हाला काही याच्यामध्ये काही प्रॉब्लेम नाही, ॲज इट इज तुम्ही यूज करा या कंटेंटला. ओके, त्यानंतर बघा नीती आयोग. आता हा क्वेश्चन मोस्ट ऑफ द स्टुडंटला विचारतात, पण हे जनरली कोणी प्रिपेअर करून जात नाही. हे मी एक एक्स्ट्रा सिक्युरिटी म्हणून मी प्रिपेअर केला होता, आणि हा क्वेश्चन विचारतात, बऱ्यापैकी विचारतात की नीती आयोग म्हणजे काय, नीती आयोगचं अगोदरचं नाव काय. तुम्हाला माहिती आहे का नीती आयोगचं नाव काय, सांगा कमेंटमध्ये सांगा. नीती आयोगचं अगोदरचं नाव काय आहे. नीती आयोगचं अगोदरचं नाव आहे प्लॅनिंग कमिशन, आणि हे 1950 मध्ये इस्टॅब्लिश झालं होतं. काय 1950 मध्ये इस्टॅब्लिश झालं होतं. तर नीती आयोगचा फुल फॉर्म विचारतील तुम्हाला, नॅशनल इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मिंग इंडिया. नॅशनल इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मिंग इंडिया. तुम्हाला विचारतील नीती आयोगचे चेअरमॅन कोण, तर तुम्हाला सांगायचं आहे चेअरमॅन कोण, PM असतं. त्याचे ऑलवेज याचे पंतप्रधान हे चेअरमॅन असतात. आणि आता ते बाकीचे लोक आपल्याला एवढी काही गरज नाही त्याची, हेच ॲक्च्युली विचारतात, याच्या पलीकडे जात नाही. MD आणि CEO कोण आहे, ते CEO कोण आहे सध्या, तर ते विचारतील तुम्हाला. तर त्याची काही आपल्याला गरज नाही, असं सध्या तरी गरज नाही. ओके, तर ते आपल्याला पेपरमध्ये विचारतात. आपल्याला आपण पेपर देत नाही, आपण इंटरव्ह्यू देतो, तर तुम्हाला विचारतील चेअरमॅन कोण आहेत, तर चेअरमॅन म्हणून काम करत असतात पंतप्रधान त्याचे. ओके, त्यानंतर इट इज काय आहे, नीती आयोग काय आहे. इट इज अ प्रीमियर पॉलिसी थिंक टँक. इट इज अ प्रीमियर पॉलिसी थिंक टँक ऑफ गव्हर्नमेंट ऑफ इंडिया, इस्टॅब्लिश इन 2015. 2015 जेव्हा मोदी गव्हर्नमेंट आलं होतं, त्यांनी हे याचं प्लॅनिंग कमिशनचं नाव चेंज केलं होतं 2015 आणि त्याचं नाव ठेवलं होतं नॅशनल इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मिंग इंडिया. ओके, आता याचे पण रोल्स पहा बघा काय आहेत. पॉलिसी फॉर्म्युलेशन आणि इम्प्लिमेंटेशन. काही पॉलिसी फॉर्म्युलेट करायच्या आणि त्याला इम्प्लिमेंट करायचं. मॉनिटरिंग अँड इव्हॅल्युएशन, आणि त्या ज्या काही पॉलिसी फॉर्म्युलेट केल्या, इम्प्लिमेंट केल्या, त्याला मॉनिटर करणं, त्याला इव्हॅल्युएट करणं की खरंच मी ही पॉलिसी फॉर्म्युलेट केली किंवा ही स्कीम आणली. समजा नीती आयोगने कधी स्कीम लॉन्च केली, अजून करा बरं का, नीती आयोगने कधी स्कीम लॉन्च केली, तर मग ती जी काही लॉन्च केली, इम्प्लिमेंट केली, तर मग तिला मॉनिटर पण करणे आणि सोबत इव्हॅल्युएट करणे की बाबा खरंच आपण जेवढं टार्गेट ठरवलं होतं किंवा जे काही डिसाईड केलं होतं ते खरंच अचीव्ह होत आहे का. तर हे काम त्याचंच आहे नीती आयोगचं. सोबत प्रमोटिंग इनोव्हेशन प्रमोट करणं, डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन आहे त्याला प्रमोट करणं. हे इंडियामध्ये जेवढं जास्त इनोव्हेशन करता येईल तेवढं करणं, प्रमोट करणं त्याला. सोबत डिजिटल ट्रान्सफॉर्मेशनकडे फोकस देणं, हे पण याचा रोल आहे. सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स, हे एक मेन जे फंक्शन आहे, हे मेन फोकस करते सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्सला. सर किती सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल आहेत, तर 17 सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल आहेत. सर तुम्हाला सर्वच्या सर्व आठवतात का, मला सर्वच्या सर्व आठवतात, तुम्हाला आठवतात का, हे पहा मला सर्वच्या सर्व माहिती आहे, तुम्हाला आठवतात का. सर पहिला कोणता आहे, तर पहिला आपला म्हणजे आपल्याकडं गरिबी नसली पाहिजे, काय म्हणतो, झिरो पॉवर्टी, झिरो हंगर. दुसरा झिरो हंगर. तिसरा आहे, मला सर्व माहिती आहे बघा, मी हळूहळू आता मला ते एकदम रँडमली आठवत नाही, पण मी सांगतो तुम्हाला. झिरो पॉवर्टी, झिरो हंगर. सोबत आपलं हेल्थ, तिसरं हेल्थ महत्त्वाचं आहे, हेल्थ आहे तिसरं. चौथं मला वाटते एज्युकेशन आहे. पाचवं जेंडर इक्वॅलिटी आहे. सहावं वॉटर अँड सॅनिटेशन आहे. सातवं एनर्जी, रिन्युएबल एनर्जीचे रिलेटेड आहे. आठवं डिसेंट वर्क व इन्फ्रास्ट्रक्चर अँड डिसेंट वर्क वगैरे आहे. आणि बाकीचे सर्वच मला जवळपास माहिती आहेत. तर तुम्हाला हे पण माहिती पाहिजेत. मला माहिती आहे बरं का, असं नाही की मला माहिती नाही, मी तुम्हाला कधीही सांगू शकतो. फक्त थोडासा एक त्याला डायरेक्ट असं एकदम रँडमली सांगू नाही शकत. ऑप्शन वगैरे दिसले किंवा समोर दिसलं तर एकदम मी आताही सांगू शकतो, असं रँडमली पण सांगू शकतो, पण थोडा वेळ लागतो त्याला विचार करायला. तर आपल्याला हे माझ्या कामाचं नाही, तुमच्या कामाचं आहे, म्हणून तुम्हाला माहिती पाहिजे. ओके, तर हे सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स हे तुम्हाला करणं गरजेचं आहे बरं का. म्हणजे करणं गरजेचं आहे म्हणजे 4-5 तरी ॲटलीस्ट 4-5 तरी माहिती ठेवा स्टार्टिंगचे, की जेणेकरून तुम्हाला विचारलं की काय कुठला जे गोल कशाच्या रिलेटेड आहे. 2-3 स्टार्टिंगला विचारतात, ते विचारलं तर तसं विचारत नाही. आता तुम्ही का बरं म्हणून तुम्ही लक्षात ठेवा. एकच मिनिट, मी काबर म्हणतो की तुम्ही सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल पाठ करा किंवा 5-7 तरी ॲटलीस्ट लक्षात ठेवा, किंवा वाचून जा, चांगले वाचून जा. 17च्या 17 मी तुम्हाला स्लाईड ॲड करायचं विसरलो ॲक्च्युली याच्यामध्ये, पण ठीक आहे, जाऊ द्या. सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल तुम्ही गुगलला टाका, मी टाकणार होतो याच्यामध्ये ॲड करणार होतो पण विसरलो.
आता टाकू नाही शकणार, कारण की लेक्चरमध्ये ते डिस्टर्ब होऊन जाईल. तर तुम्ही काय करा, तुमच्या इकडनं सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल हे काढून ठेवा, म्हणजे का गुगलवर टाका, तिथे तुम्हाला एक स्लाईड मिळेल आणि त्याच्यामध्ये सगळेचे सगळे सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स हे दिलेले आहेत. ते तुम्ही ॲटलिस्ट रीड करून जा. म्हणजे काय होईल की जेव्हा तुम्ही हा पॉईंट मेन्शन करसाल ना की रोल सांगतोय, तुम्हाला रोल्स विचारले नीती आयोगचे, तर तुम्ही सांगसाल सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल, मग ते विचारतील सांगा मग 5व्या नंबरचा गोल काय, सांगा मग 7व्या नंबरचा गोल काय. तर मग अशा ठिकाणी तुम्ही फसले नाही पाहिजे. तर म्हणून तुम्हाला एक तुमचं एक एक्स्ट्रा सिक्युरिटी म्हणून सांगतो की काउंटर क्वेश्चन कुठून येऊ शकतो, तर त्यासाठी तुम्हाला रेडी राहायचं आहे. तर त्यामुळं तुम्ही त्या पद्धतीने त्याला लक्षात ठेवा. त्यानंतर ॲडवायझरी रोल, गव्हर्नमेंट ऑफ इंडियाला ॲडवाईज देणे की आपल्यासाठी काय बरोबर आहे काय चुकीचं आहे, तर हा पण रोल आहे. आणि डेटा ड्रिव्हन डिसिजन मेकिंग, डेटा बघायचा, त्याला हे करायचं, इव्हॅल्युएट करायचं आणि त्याच्यानंतर डिसिजन घ्यायचं की काय आता करायचं आहे काय नाही करायचं. तर हे रोल जे आहेत ते नीती आयोगचे आहेत. ओके. त्यानंतर बघा आता आपण ओम्बड्समन स्कीम बघूयात, जी की आता रिसेंटली ओम्बड्समनबद्दल अपडेट आली आहे आणि अपडेशन झालं आहे. त्यामध्ये 1 जुलै 2026 पासून ही इफेक्टिव्ह होणार आहे. काय 1 जुलै 2026 पासून ही इम्प्लिमेंट होणार आहे, इफेक्टिव्ह होणार आहे. तर याच्यामध्ये काही थोडेसे चेंजेस झालेले आहेत, चेंजेस बघूयात आपण. सर हे चेंजेस तर बघूयात आपण, पण नेमकं बँकिंग ओम्बड्समन आम्हाला हे तर करू द्या की बँकिंग ओम्बड्समन काय असतं. बघा, समजा तुम्ही ATM मध्ये गेले, आता ATM मध्ये गेले, तुम्ही 5,000चा विड्रॉल केला, ATM मध्ये गेले आणि डेबिट कार्ड यूज केलं आणि 5,000 विड्रॉलसाठी टाकला. बरं, काय झालं आता, काय झालं की जे 5,000 आहेत ना, ते तुम्हाला ATM मधून मेसेज आला फक्त मोबाईलला की तुमचे 5,000 हे तुम्ही काढलेले आहेत. पण ॲक्च्युली तुम्ही कॅश निघालीच नाही. काय म्हणतो तुम्ही, ॲक्च्युली तुम्ही कॅश मिळालीच नाही तुम्हाला आणि निघालीच नाही, आणि ते दाखवते की तुमच्या मोबाईलला मेसेज आला. मग आता जर तुमच्या मोबाईलला मेसेज आला पण तुमचे पैसे आले नाही, मग तुम्ही अशा वेळेस काय करणार, तुम्ही जाणार कुठं, बँकमध्ये जाणार. तुम्ही काय करणार, बँकमध्ये जाणार. तुम्ही बँकमध्ये गेले, हा कस्टमर 30 दिवसापर्यंत आता बँकमध्ये गेले तुम्ही, कारण तुमचे पैसे निघाले नाहीत. बँककडे गेले, बँकला सांगितलं की सर माझा असा प्रॉब्लेम आहे, माझे 5,000 रुपये 5K अटकलेले आहेत, माझे पैसे मी काढले, मला मेसेज आला पण माझे पैसे निघालेले नाही. तुम्ही प्रूफ पण त्यांना दिले आणि ते सॅटिस्फाईड झाले, ठीक आहे तुमचे पैसे निघाले नाही, आम्ही काहीतरी करतो. आता 30 दिवस झाले, काय 30 दिवस झाले पण बँकेकडून कुठल्याही प्रकारचा प्रतिसाद तुम्हाला मिळाला नाही की सर तुमच्या पैशाला, म्हणजे तुम्हाला जे पाहिजे होतं ते तुम्हाला रिस्पॉन्स मिळाला नाही. मग आता 30 दिवसानंतर तुम्ही काय करणार, 30 दिवस सोडून तर नाही देणार ना, कारण तुमचे मेहनतीचे पैसे आहेत, 5,000 रुपये आहेत. मग बँकेनं तुमच्या 30 दिवसामध्ये कंप्लेंट रिझॉल्व्ह केली नाही, मग तुमच्यासाठी असते बँकिंग ओम्बड्समन. काय बँकिंग ओम्बड्समन, बँकेनं ऑफिसर RBIनं हे लोक बँकिंग ओम्बड्समन जे आहेत ते अपॉइंट केलेले असतात. तर ते कशासाठी केलेले असतात की बँकेमध्ये ज्या काही कंप्लेंट येतात त्या जर का बँकेने रिझॉल्व्ह नाही केल्या, बँकेकडून रिझॉल्व्ह नाही झाल्या, ग्रीव्हन्सेस म्हणतो आपण त्याला, तर ते बँकिंग ओम्बड्समन रिझॉल्व्ह करत असतात. ओके. समजा तुमचे पैसे आले नाही, तुम्ही बँकेकडे गेले, 30 दिवसामध्ये तुमची कंप्लेंट रिझॉल्व्ह झाली नाही, त्यानंतर तुम्ही अप्रोच करू शकता बँकिंग ओम्बड्समनला. काय बँकिंग ओम्बड्समनला जाऊन तुम्ही अप्रोच करू शकता, त्यांना सांगू शकता की सर आमचं असं झालेलं आहे, 5,000 रुपये आम्ही काढले पण ते निघालेले नाहीत. मग बँकिंग ओम्बड्समन काय करतील, त्याच्यावर काहीतरी म्हणजे तुमचे ग्रीव्हन्सेस ॲक्सेप्ट करतील आणि त्याच्यावर सोल्युशन प्रोव्हाइड करतील आणि तुम्हाला सांगतील की तुमचे पैसे एवढे या टायमामध्ये तुम्हाला वापस करून देतील. जर समजा त्यांनी 30 दिवस ते 1 वर्षापर्यंत ही कंप्लेंट रिझॉल्व्ह केली नाही, अगेन काय सांगतोय, बँकमध्ये 30 दिवसापर्यंत गेले, नाही रिझॉल्व्ह झाली, बँकिंग ओम्बड्समन रिझॉल्व्ह करण्यासाठी असतात आणि ते मोस्ट ऑफ द टाइम करतातच. पण समजा आता मी एक्झाम्पल करतो की तुमचे समजा 2 लाख रुपये आहे, काय म्हणतो मी 2 लाख रुपये आहे, पण बँकिंग ओम्बड्समन म्हणतो की माझ्याकडून 1 लाखाची कंप्लेंट रिझॉल्व्ह होते. काय माझ्याकडून 1 लाखाची कंप्लेंट रिझॉल्व्ह होते. मी आता हे एक्झाम्पल सांगतो बरं का, आता ही लिमिट मला एक्झॅक्टली आठवत नाही किती आहे ओम्बड्समनची, पण अशी काहीतरी आहे, 10 लाख की 20 लाख अशी काहीतरी लिमिट आहे, त्याच्यापेक्षा जास्त बँकिंग ओम्बड्समन देत नाही. अशी लिमिट आहे, त्याच्यापेक्षा जास्त म्हणजे 20 लाख तर आहेत, ते पहिले 20 लाख होता, आता 30 लाख ते नाही, त्याच्या व्यतिरिक्त पण म्हणजे बँकिंग येथपर्यंत ते सॉल्व्ह करू शकते 20 लाखापर्यंत, बरोबर आहे, 20 लाख आहे, पहिली 20 लाख होती, आता 30 लाख झाली. अपडेट आला, नवीन अपडेट आलेला आहे. काय काल परवा दिवशी अपडेट आलेला आहे की जे काही कॉम्पेन्सेशन आहे ती 30 लाखापर्यंत भेटते आणि मेंटल हॅरासमेंटच्या केसमध्ये 33 लाख भेटते. ते अगोदर 20 लाख आणि 2 लाख होतं. तर समजा मॅक्झिमम कॉम्पेन्सेशन आहे 25, तुमचं झालं 25 लाखाचं नुकसान आणि तुम्हाला 20 लाखापर्यंतच मिळते, तर मग तुम्ही 20 लाखावर सॅटिस्फाईड राहणार का, कारण तुमचं नुकसान 25 लाखाचं झालं. मग अगेन तुम्ही अप्रोच करू शकता अपेलेट ऑथॉरिटीला किंवा डेप्युटी गव्हर्नरला. ओके. तर तुम्हाला विचारतील की कस्टमर बँकमध्ये 30 दिवसापर्यंत करू शकतो, 30 दिवसापर्यंत जर का बँकने कंप्लेंट रिझॉल्व्ह केली नाही, तर समजा 30 दिवसात तुमची कंप्लेंट रिझॉल्व्ह झाली नाही, तर तुम्ही काय करू शकता, तुम्ही जाऊ शकता बँकिंग ओम्बड्समनकडे. आणि बँकिंग ओम्बड्समन जे आहेत त्यांच्याकडून समजा 30 दिवस ते 1 वर्षापर्यंत जर का रिझॉल्व्ह झाली नाही, तर तुम्ही जाऊ शकता अपेलेट ऑथॉरिटी म्हणतो याला. काय अपेलेट ऑथॉरिटी आहे, त्या ऑथॉरिटीकडे तुम्ही जाऊ शकता, तुम्ही तुमची कंप्लेंट रिझॉल्व्ह करू शकता, सांगू शकता. आणि इथं तुमची जी कंप्लेंट आहे ती 100% सॉल्व्ह होणार, म्हणजे होणार कुठं
अपेलेट ऑथॉरिटीकडे गेल्यानंतर तुमची जी हे आहे काय कंप्लेंट ती 100% सॉल्व्ह होणार म्हणजे होणार. एकच मिनिट, पेन वर्क करत नाही. तर काय सांगितलं मी तुम्हाला की अपेलेट ऑथॉरिटीकडे बँकिंग ओम्बड्समनकडे 30 days to 12 month आणि त्यानंतर बाकी जे आहे 12 महिन्यापेक्षा जास्त झाले तर मग तुम्ही अपेलेट ऑथॉरिटीकडे जाऊ शकता, डेप्युटी गव्हर्नरकडे जाऊ शकता. तर तुम्हाला विचारतील ते की हायेस्ट ऑथॉरिटी कोणती आहे बँकिंग, म्हणजे याच्यामध्ये जर का समजा तुम्हाला अशी कंडिशन देतील की समजा तुम्ही तुमचे पैसे 5,000 रुपये तुमच्या ATMमध्ये अटकले, तुमचे पैसे निघाले नाहीत, तुम्ही बँककडे गेले तिथून सॉल्व्ह झाले नाहीत, बँकिंग ओम्बड्समनकडे गेले तिथून सॉल्व्ह झाले नाही, तर तुमच्याकडे लास्ट ऑप्शन काय उरते तर तुम्ही सांगा अपेलेट ऑथॉरिटी किंवा डेप्युटी गव्हर्नर. ओके, तर अशा पद्धतीने हे बँकिंग ओम्बड्समन, आय होप तुम्हाला बेसिक तरी कळालं की बँकिंग ओम्बड्समनचा नेमका रोल काय आहे बँकमध्ये. ओके, तर बघा याच्यामध्ये कोण आहे बँकिंग ओम्बड्समन, नेमका कोण आहे. इट इज अ सिनियर ऑफिसर अपॉइंटेड बाय RBI टू ॲड्रेस बँकिंग रिलेटेड ग्रीव्हन्सेस ऑफ कस्टमर. ओके, ते सांगितलं मी तुम्हाला. बँकिंग ओम्बड्समन स्कीम जी आहे ती लॉन्च झाली होती 1995 फर्स्ट टाइम. तिला अमेंड करण्यात आलं ते 2006 मध्ये. बँकिंग ओम्बड्समन कम्स टू इंडिया फ्रॉम स्वीडन. कुठून आलेला आहे इंडियामध्ये? स्वीडन. हे पॉईंट्स तुम्हाला जनरली कुठं बघायला मिळत नाही बरं का. मॅक्झिमम कॉम्पेन्सेशन सध्या आता अपडेट झालं आहे ते 30 लाख आहे आणि मेंटल हरासमेंटच्या केसमध्ये 3 लाख आहे. किती? मॅक्झिमम कॉम्पेन्सेशन हे 30 लाख आहे आणि 3 लाख आहे मेंटल हरासमेंटच्या केसमध्ये. ते त्यानंतर ओम्बड्समन स्कीम फॉर NBFC नॉन बँकिंग फायनान्स कंपनी जे आहेत त्यासाठी 2018 मध्ये आलेली आहे आणि फॉर डिजिटल ट्रान्झॅक्शन ही 2019 मध्ये आलेली. काय डिजिटल जे काही ट्रान्झॅक्शन आहेत त्याच्यासाठी ओम्बड्समन स्कीम 2019 मध्ये आलेली आहे. समजा UPI वगैरे याच्यामध्ये पैसे अडकले त्याच्यासाठी 2019. ओम्बड्समन स्कीम फॉर NBFC नॉन बँकिंग फायनान्स कंपनी जे आहेत त्याच्यासाठी 2018 मध्ये आणि ओव्हरऑल जी 1995 मध्ये आली होती. त्यानंतर बघा फर्स्ट टाइम कधी आली होती 1995. नंतर अपडेशन कधी केलं? अमेंडमेंट 2006 फॉर NBFC 2018 अँड फॉर डिजिटल ट्रान्झॅक्शन 2019. आणि आता या तिन्ही स्कीमला आता वेगवेगळं होऊ लागलं ना. याच्यामध्ये काय होऊ लागलं की ट्रान्सपरन्सी राहत नव्हती, मिसमॅनेजमेंट होत होतं. तर त्यांनी काय केलं अगेन इंटिग्रेटेड ओम्बड्समन स्कीम काढली 2021ला. काय इंटिग्रेटेड ओम्बड्समन स्कीम 2021ला आणि ह्या सगळ्या मर्ज करून टाकल्या एकच. कुठलेही प्रॉब्लेम असले तुमचे, कुठलेही ग्रीव्हन्सेस असले तर तुम्ही जा सरळ इंटिग्रेटेड ओम्बड्समनकडे. आता ही अगेन रिप्लेस होणार आहे 2026 मध्ये 1 जुलैपासून. याच्यामध्ये थोडेसे अपडेशन होत आहेत. तर अमेंडमेंट जे आहे ते 2026 येणार आहे त्याच्यामध्ये. ओके, तर हे लक्षात ठेवा. ओम्बड्समनबद्दल तुम्हाला सर्व काही कळालं असेल. मी एकदम व्यवस्थित आणि प्रॉपरपणे तुम्हाला समजावून सांगितलेलं आहे. ओके, त्यानंतर आता आपण थोडंसं वेगळ्या टॉपिकवर मूव्ह करूयात. आता हा खूप इंटरेस्टिंग टॉपिक आहे आणि मॅक्सिमम वेळेस हा विचारतात याच्याशिवाय तुम्हाला तुमचा इंटरव्ह्यू पार पडतच नाही. या टॉपिकशिवाय तुमचा इंटरव्ह्यू जो आहे तो पार पडतच नाही आणि 100% याच्यावर क्वेश्चन विचारतात मॅक्सिमम स्टुडंटला विचारतात, कारण तुम्हाला याच्यामध्येच काम करायचं आहे बँकमध्ये गेल्यानंतर. आता हे जे आतापर्यंत आपण बघितलं इन्स्टिट्यूट बघितले, डेव्हलपमेंटल इन्स्टिट्यूट वगैरे काय हे माहीत असणं गरजेचं आहे, कारण आपण तयारी करतो बँकिंगची तर ते कंपल्सरी माहीत असणं गरजेचं आहे. पण आता आपण बघूयात ॲक्च्युअल जे काही प्रॅक्टिकल वर्क करतो आपण बँकमध्ये, तर ते प्रॅक्टिकल वर्कमध्ये ज्या काही गोष्टी आहेत त्या आपण बघूयात की काय काय आहेत आणि काय काय नाहीत. तुम्हाला सांगतो जे मी आता तुम्हाला हे देतोय हे तुम्ही पेड बॅच घ्या. पेड बॅचमध्ये पहा, त्याच्यामध्ये तुम्हाला कुठंच भेटणार नाही. तुम्हाला पेड बॅचमध्ये काय भेटणार माहिती का? मॉर्गेज, हायपोथिकेशन आणि प्लेज. दॅट्स इट, नथिंग एल्स. याच्यापेक्षा जास्त काहीच नाही. हे 3च पॉईंट भेटतील की मॉर्गेज म्हणजे काय, हायपोथिकेशन म्हणजे काय आणि प्लेज म्हणजे काय. हे बाकी बाकी तुम्हाला कुठं भेटणार नाही. आणि हे तुम्हाला इथून का बरं भेटते? कारण ह्याचा प्रॅक्टिकल अनुभव. कारण बँकमध्ये काम केलं की मला माहिती कशाला काय म्हणतात नाही का. बँकमध्ये मी ॲक्च्युली काम वर्क करून आलो, तुम्हाला माहिती आहे की कशाला काय म्हणतात. तर त्यामुळे हे मी एक्स्ट्रा पॉईंट सांगतो. आणि एक्स्ट्रा पॉईंट हे जर तुम्ही सांगितले ना, तुम्हाला सांगतो मी काय म्हणतो ऑलवेज की इंटरव्ह्यू असा बनवा की थोडासा बाकीच्यापेक्षा हटके असला पाहिजे, बाकीच्यापेक्षा थोडासा वेगळा असला पाहिजे. तर तो कशा पद्धतीने आपण बनवू शकतो तर ती जी आहे ती मी याच्यामध्ये व्यवस्थित तुम्हाला सांगतो. समजा तुम्हाला असा क्वेश्चन विचारू शकतात की चार्जेसबद्दल माहिती आहे तुम्हाला, बँकमध्ये जे चार्जेस असतात, टाईप्स ऑफ चार्जेस त्याच्याबद्दल माहिती. हो सांगायचं, डेफिनेटली सांगायचं. काय सर्वच्या सर्व साईज 3-4 हे 5 चार्जेस आहेत. असाइनमेंट आहे, मॉर्गेज आहे, हायपोथिकेशन आहे, प्लेज आहे, लियन आहे आणि सेट ऑफ पण आहे. सांगतो हे सेट ऑफ सगळे चार्जेस आहेत. बरं, मग आता तुम्हाला जर विचारलं की चार्जेसबद्दल विचारलं तर मग काय सांगायचं? सगळेच्या सगळे सांगायचे. आता मोस्ट ऑफ द टाईम मुलं काय करतात, हे मॉर्गेज, हायपोथिकेशन आणि प्लेज सांगतात. अरे हे सर्वांना माहिती आहे आणि टीचर लोक त्यांना एवढंच माहिती आहे की मॉर्गेज आणि हायपोथिकेशन आणि प्लेज, याच्या बाहेर त्यांना काही माहिती नाही. तर त्यामुळे ते एवढं शिकवतात तुम्हाला बँकिंग अवेअरनेसमध्ये. तर ते याच्या व्यतिरिक्त बाहेर पण दुनिया आहे आणि ती दुनिया जर तुम्ही तिथं मांडली तर त्या दुनियेचे मार्क्स तुम्हाला एक्स्ट्रा मिळतात. ओके, तर बघा
आता हे मॉर्गेज तुम्हाला माहिती असेल, हायपोथिकेशन माहिती असेल आणि प्लेज माहिती असेल, आणि माहिती नसेल तर मी सांगणारच आहे. बघा असाइनमेंट काय आहे बघा. असाइनमेंट म्हणजे व्हेन वी टेक लोन अगेन्स्ट इन्शुरन्स पॉलिसी. समजा तुम्ही इन्शुरन्स पॉलिसी काढलेली आहे, काय इन्शुरन्सची जी काय आहे ती पॉलिसी, आता मोस्ट ऑफ द जणांकडे असेल इन्शुरन्स पॉलिसी, त्यांनी काढलेली असेल, तर तुम्हाला लोनची रिक्वायरमेंट आहे. दुसरे तुमच्याकडे काही ऑप्शन नाही, तुमच्याकडे इन्शुरन्स पॉलिसी आहे आणि 15 लाखाची इन्शुरन्स पॉलिसी आहे, तुम्ही त्याचे 8-9 लाख रुपये भरलेले आहेत आणि बाकीची इन्शुरन्स चालू आहे. मग अशा केसमध्ये तुम्हाला लोनची रिक्वायरमेंट आहे. तुमच्या घरी काहीतरी फंक्शन्स आहे, तुमच्या घरी बहिणीचं लग्न आहे, कोणाचं दुसरं काही एखादं किंवा इमर्जन्सी कंडिशनमध्ये तुम्हाला फरक लागतोय, पण त्यावेळेस तुमच्याकडे पैसे नाहीत. मग तुम्ही काय करू शकता, बँकमध्ये जाऊन तुम्ही काय करू शकता, ही इन्शुरन्स पॉलिसी बँककडे ठेवून त्याच्या बदल्यात लोन घेऊ शकतात. त्याला असाइनमेंट करत असतात. काय आय होप तुम्हाला हे एकदम क्रिस्टल क्लिअर समजलं असेल की तुमच्याकडे जी इन्शुरन्स पॉलिसी आहे त्या इन्शुरन्स पॉलिसीच्या अगेन्स्ट लोन घेणं म्हणजेच त्याला आपण असाइनमेंट म्हणत असतो. समजलं का तुम्हाला? जर तुम्हाला समजलं असेल तर कृपया आपल्या लेक्चरला, व्हिडिओला लाईक करत चला, शेअर करत चला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. मी हे तर मी शिकवतच आहे तुम्हाला इंटरव्ह्यूचं, पण तुम्हाला सांगतो मी बँकिंग अवेअरनेसचा कोर्स याच्यावर लॉन्च करणार आहे आणि त्या कोर्समध्ये मी तुम्हाला डेली बेसिसवर व्हिडिओ प्रोव्हाइड करणार आहे, व्हिडिओ लेक्चर्स. त्या कोर्समध्ये तुम्हाला सांगतो वेनेवर तुम्ही जेव्हा केव्हा ते लेक्चर बघणार किंवा तुम्ही सजेस्ट करणार समोरच्याला, त्या टायमाला तुम्ही सजेस्ट करणार त्या स्टुडंटनी ज्यावेळेस आपलं जेव्हा लेक्चर बघेल, एक लेक्चर बघेल, तर त्याला लाईफमध्ये कधीच परत बँकिंग अवेअरनेस बघायचं काम नाही पडणार. काय म्हणतो मी, एक वेळेस त्याने लेक्चर केलं त्याला लाईफमध्ये परत त्या बँकिंग अवेअरनेसवर याचं काम पडणार नाही. हे मी तुम्हाला गॅरंटीने सांगतो, कारण की माझ्याकडे कंटेंट मी तशा पद्धतीनं तयार करून ठेवलेलं आहे माझ्याकडे. कारण मला मुळातच जे जनरल अवेअरनेस सब्जेक्ट शिकवायचा आहे, मी टीचिंगला स्टार्टिंग करणार आहे जनरल अवेअरनेसमध्ये, तर त्यामुळे मी तसा प्रिपेअर करून ठेवला आहे. तर म्हणून तुम्हाला ह्या गोष्टी ज्या आहेत ही मी एकदम प्रॉपरली शिकवणार आहे. आता तरी पण मी ह्या एक्स्ट्राच्या गोष्टी तुम्हाला सांगतोय ज्या की आपल्याला इंटरव्ह्यूमध्ये इम्पॉर्टंट आहेत. ओके, तुम्हाला समजलं असेल की जेव्हा आपण लोन कशा अगेन्स्ट घेतो, इन्शुरन्स पॉलिसी अगेन्स्ट घेतो, मग तुम्हाला इथून क्रॉस क्वेश्चन येईल. मग आता असाइनमेंटमध्ये आपण जे पोझिशन असते, पोझिशन सर कशाचं पोझिशन, इन्शुरन्स पॉलिसीचं जे पोझिशन आहे ते पोझिशन कोणाकडे असते, तर ते बँकेकडे असते. काय म्हणतो मी, बँककडे असते. हे पोझिशन जे असते ना, पोझिशन याच्यामध्ये बँककडे असते, लक्षात घ्या बरं का. याच्यामध्ये नाही विचारणार तुम्हाला असाइनमेंटमध्ये पोझिशन कोणाकडे असते, तुम्हाला मोस्ट ऑफ द टाइम विचाराल की मॉर्गेज हायपोथिकेशन आणि प्लेज याच्यामध्ये पोझिशन जे आहे ते कोणाकडे असते किंवा काय कसं म्हणतात त्याला, तर तुम्हाला सांगतो म्हणजे कशा पद्धतीने आपण डिफरन्शिएट करतो. बघा आता मी IBPS हे फॉलो तुम्हाला एक किस्सा सांगतो माझा. आता एक मला स्लाईड ॲड करू द्या. आता हा टॉपिक आलाच आणि तो किस्सा सांगण्यासारखा आहे म्हणून सांगतो की त्यांनी मला फर्स्ट विचारलं की प्लेज म्हणजे काय. त्यांनी स्टार्टिंग केली प्लेज म्हणजे काय. आता मी तुम्हाला एकदा सांगून देतो, अगोदर माझा किस्सा सांगून देतो आणि नंतर आपण ते बघूयात. काय हे बघूया डिटेलमध्ये, काळजी करू नका. त्यांनी विचारलं मला प्लेज म्हणजे काय. आता प्लेज म्हणजे काय करतो, प्लेज म्हणजे काय असते की आपण व्हेन वी टेक लोन अगेन्स्ट मुव्हेबल असेट. काय मुव्हेबल असेटच्या अगेन्स्ट आपण लोन घेत असतो, मुव्हेबल असेट याच्या अगेन्स्ट लोन घेत असतो. आणि हायपोथिकेशन, आता बघा मी इंटरव्ह्यू कसा फिरवलायचा, मी इंटरव्ह्यू माझ्या पद्धतीनं कसा चालवला इथं. हायपोथिकेशन म्हणजे काय, तुम्ही पण अशा पद्धतीने चालू शकता. तर आता त्यांनी मला पहिले विचारलं प्लेज आणि दुसऱ्यानंतर विचारलं हायपोथिकेशन. तर मला प्लेज म्हणजे काय, मी म्हटलं सर व्हेन वी टेक लोन अगेन्स्ट मुव्हेबल असेट. आता मी काय केलं, नंतरचा पॉईंट होल्ड करून ठेवला. कुठला, प्लेजमधला होल्ड करून ठेवला. कुठला पॉईंट की पोझिशन कोणाकडे असते. मला माहिती होतं की प्लेज विचारलं तर मला माहिती होतं मुव्हेबल असेट म्हणलं की काय विचारणार ते मला हायपोथिकेशन विचारणार. का की हे पण आपण काय करतो, लोन आपण मुव्हेबल असेटच्या अगेन्स्टच घेत असतो. काय व्हेन वी टेक लोन अगेन्स्ट मुव्हेबल असेट काय म्हणतो आपण, प्लेजमध्ये मुव्हेबल असेटच्या अगेन्स्टच लोन घेत असतो आणि हायपोथिकेशनमध्ये सुद्धा मुव्हेबल असेटच्या अगेन्स्टच लोन घेत असतो. आता मला माहिती होतं की मी मुव्हेबल असेट म्हणलं, मी जर प्लेजमध्ये म्हणलं की मुव्हेबल असेट हा आपण जेव्हा लोन घेतो मुव्हेबल असेटच्या अगेन्स्ट, तर मला माहिती होतं की हायपोथिकेशनची डेफिनेशन हीच आहे. मग मला डेफिनेटली ते मला विचारतील की हायपोथिकेशन म्हणजे काय, कारण मला ते डिफरन्शिएट करायला सांगतील ना की मग प्लेज म्हणजे असं आहे, तुम्ही लोन मुव्हेबल असेटच्या अगेन्स्ट घेतात, तर मग हायपोथिकेशन म्हणजे काय, तिथं पण तर मुव्हेबल असेटच्या अगेन्स्ट घेतो. मग त्यांना असं वाटलं की याला कन्फ्यूज करावं किंवा काउंटर क्वेश्चन म्हणा. पण मला माहिती होतं की हे मला हे क्वेश्चन विचारणार आणि म्हणून मी सांगितलं नाही पहिलेच अगोदर की पूर्ण डेफिनेशन नाही सांगितली मी कशाची, प्लेजची. मी अर्धवट डेफिनेशन सांगितली. मग त्यांनी मला विचारलं हायपोथिकेशन म्हणजे काय, मी सांगितलं सर हे पण मुव्हेबल असेटच्या अगेन्स्ट लोन आपण घेत असतो. मग मला सांग म्हणे की आपण प्लेज आणि हायपोथिकेशन मध्ये बेसिक डिफरन्स काय,
तर प्लेज आणि हायपोथिकेशन मध्ये बेसिक डिफरन्स काय आहे की प्लेज जे असते, एक्झाम्पल आहे याचं गोल्ड लोन, काय एक्झाम्पल आहे गोल्ड लोन. तर याच्यामध्ये आपण काय करत असतो प्लेजमध्ये काय करत असतो आपण, जे काही हे आहे पोझिशन, आपल्या पोझिशन जे आहे पोझिशन ती आपण काय करत असतो प्लेजमध्ये बँकेकडे देत असतो. आपण पोझिशन बँकेकडे ट्रान्सफर करत असतो. म्हणजे गोल्डच्या अगेन्स्ट आपण लोन जर घेतलं तर ते गोल्ड आपण कोणाकडे ठेवतो, बँकेकडे ठेवतो. म्हणून जे पोझिशन जे आहे त्याचं ते बँकेकडे असते. मग मी हे सांगितलं त्यांना, त्यानंतर मी काय सांगितलं हायपोथिकेशन. मग म्हणजे हायपोथिकेशन म्हणजे काय, मग म्हटलं की सर हायपोथिकेशन म्हणजे पोझिशन जे असते पोझिशन हे आपण लेंडरला देत नाही, काय लेंडरकडे ट्रान्सफर करत नाही. हे पोझिशन जे असते हे बॉरोवरकडे असते. काय पोझिशन जे असते ते बॉरोवरकडे असते. आता तुम्हाला लेंडर आणि हे आय होप तुम्हाला लेंडर आणि बॉरोवर मधला फरक कळत असेल, कारण की आपण आता इंटरव्ह्यूपर्यंत आलो आहे म्हणून मी याला सांगत नाही. लेंडर म्हणजे काय बँक आणि बॉरोवर म्हणजे काय कस्टमर. तर काय पोझिशन हायपोथिकेशन म्हणजे काय असते, पोझिशन जे असते ते बॉरोवरकडे असते. म्हणजे समजा लोन अगेन्स्ट एखादी कार आहे, कार लोन आहे, मुव्हेबल असेट आहे, एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाते. तर मग आपण त्याच्या जे पोझिशन आहे, आपण असं तर नाही की आपण लोन घेतलं आणि बँकेकडे ती कार लोन घेतलं, कार घेतली आणि ती कार बँकेला जमा करून दिली की चला तुमचा स्टाफ न्या आणि आणून सोडा, याच्यासाठी दिली का. आपण लोन कोणं घेतलं, आपण कार कोणं घेतली, आपण. मग लोन आपण त्याच्या अगेन्स्ट घेतलं, कशाच्या कारच्या अगेन्स्ट लोन घेतलं, त्याला हायपोथिकेशन म्हणलं, कारण ती मुव्हेबल असेट आहे. तर त्याचं पोझिशन जे असते ना, पोझिशन हे बरोबर असते. हे आपण बँकेला ट्रान्सफर करत नाही आणि या केसमध्ये आपण हे पोझिशन बँकेकडे असते. कशाच्या केसमध्ये, प्लेजच्या केसमध्ये. तर बघा मग मी हे 2 पॉईंट सांगितले असे. मग आता त्यांना जास्त इंटरेस्ट वाटला, त्यांनी अगेन मला विचारलं मॉर्गेज म्हणजे काय. मला माहिती होतं की आता हे मॉर्गेज पण मला विचारणार, कारण हा आता एवढा डिटेलमध्ये कन्सेप्ट घुसला, म्हणजे डीपमध्ये थोडासा घुसला, तर मग हे पण मला विचारणार होते. ऑफकोर्स ऑब्वियस आहे की ते मला विचारणारच होते, कारण की प्लेज सांगितलं, हायपोथिकेशन सांगितलं, मॉर्गेजबद्दल विचारणारच आहे. मग मॉर्गेज म्हणजे काय, तर मॉर्गेज म्हणजे काय, आपण इममुव्हेबल असेटच्या अगेन्स्ट लोन घेत असतो. काय इममुव्हेबल जे असेट असतात, जसं की आपली प्रॉपर्टी आहे, आपली बिल्डिंग्स आहे, आपली लँड आहे, तर याच्या अगेन्स्ट आपण लोन घेतो. पण याच्यामध्ये प्रॉब्लेम काय, याच्यामध्ये प्रॉब्लेम म्हणजे याचा या तिघांमध्ये डिफरन्स काय आहे की याचं जे पोझिशन आहे ते पोझिशन कोणाकडे असते, त्याचे पोझिशन जे असते ते आपल्या याच्याकडे असते, कोणाकडे बॉरोवरकडे असते. आपण हे लँड याला ट्रान्सफर करत नाही. पोझिशन जे असते बॉरोवरकडे असते, म्हणजे स्वतःकडे असते. 1 मिनिट सर, मी लेक्चर घेत आहे, थोडा वेट करा. तर पोझिशन जे आहे ते बॉरोवरकडे असते, म्हणजे आपली जी प्रॉपर्टी आहे आपण ट्रान्सफर करत नाही, कोणाला लेंडरला ट्रान्सफर करत नसतो. तर मला असं वाटतं की एकदम चांगल्या प्रकारे मी सांगितलं आहे तुम्हाला समजावून, तर याच्यामध्ये तुम्हाला काही कन्फ्युजन नसावं. ओके, आता मी तुम्हाला सांगितलं काय असाइनमेंट सांगितलं, इन्शुरन्स पॉलिसीच्या अगेन्स्ट आपण लोन घेतो. मॉर्गेज सांगितलं, इममुव्हेबल असेट जे असतात त्याच्या अगेन्स्ट आपण लोन घेत असतो, त्याला आपण मॉर्गेज म्हणत असतो. आणि याच्यामध्ये बघा दिलेलं आहे, बॉरोवर डू नॉट ट्रान्सफर पोझिशन ऑफ असेट टू द लेंडर, म्हणजे बँकेकडे आपण हे ट्रान्सफर करत नाही, हे आपल्याकडे राहते. त्यासोबत मी तुम्हाला हायपोथिकेशन सांगितलं की मुव्हेबल असेटच्या अगेन्स्ट लोन घेतो. पोझिशन जे असते हायपोथिकेशनमध्ये हे लेंडरला ट्रान्सफर नाही करत, आपण बॉरोवरकडे असते, जसं की व्हेकल लोन. त्यानंतर प्लेजला स्पॉन पण म्हणतात बरं का, प्लेजला पॉन सुद्धा आपण म्हणत असतो. जेव्हा आपण मुव्हेबल असेटच्या अगेन्स्ट लोन घेतो तेव्हा ते पोझिशन जे आहे प्लेजचं ते बँकेकडे ट्रान्सफर करतो, लेंडरकडे बाय द बॉरोवर. म्हणजे बॉरोवर काय करतो, गोल्ड घेतलं तर गोल्ड आपण बँकेकडे ठेवत असतो. तर गोल्ड लोन आहे, वेअर हाऊस रिसिप्ट आहेत, हे एक्झाम्पल तुम्हाला विचारतील ते, मग हे एक्झाम्पल सांगा, तर वेअर हाऊस रिसिप्ट सांगू शकतो आणि गोल्ड लोन पण सांगू शकतो, गोल्ड पण सांगू शकतो. त्यासोबत लियन आहे. आता हा एक महत्त्वाचा कन्सेप्ट आहे, कोणी सांगत नाही जनरली, हा बँकमधला कन्सेप्ट आहे, मी सांगतोय कारण मी काम केलं आहे. तर लियन म्हणजे काय, एफडी असते ना आपली, एफडी फिक्स डिपॉझिट म्हणजे आहे का तुम्हाला, करंट अकाउंट, सेव्हिंग अकाउंट, फिक्स डिपॉझिट आणि रिकरिंग डिपॉझिट, म्हणजे त्यामधली ती एफडी आहे. आता तुम्ही 10-5 समजा एफडी केली आहे, फिक्स डिपॉझिट केला आहे, बॉन्ड तयार केला आहे आणि तो 3 वर्षाचा आहे, त्याच्या अगेन्स्ट तुम्ही लोन घेऊ शकता, त्याला लियन म्हणत असतात. काय लियन म्हणत असतात त्याला, लोन अगेन्स्ट एफडी, याला डिमांड लोन पण म्हणतात. काय व्हेन वी टेक लोन अगेन्स्ट फिक्स डिपॉझिट त्याला डिमांड लोन पण म्हणतो आणि सोबत त्याला लियन पण म्हणत असतो. काय लियन पण म्हणत असतो. आणि सेट ऑफ असते बघा, सेट ऑफ मर्जिंग ऑफ मनी फ्रॉम सेव्हिंग अकाउंट टू द लोन अकाउंट, म्हणजे आपल्या सेव्हिंग अकाउंटमध्ये जे काही पैसा असतो तो आपण काय करतो, लोन अकाउंटमध्ये ट्रान्सफर करतो, त्या कंडिशनला आपण सेट ऑफ म्हणत असतो. काय तर हे झाले चार्जेस. तर बघा आय होप ही जे चार्जेस आहेत तुम्हाला एकदम चांगल्या प्रकारे कळाले असतील, कारण की मी व्यवस्थित एकदम प्रॉपर तुम्हाला सांगितलं आहे. असाइनमेंट म्हणजे काय, इन्शुरन्स पॉलिसी अगेन्स्ट लोन घेणं. मॉर्गेज म्हणजे काय, इममुव्हेबल असेटच्या अगेन्स्ट लोन घेणं, पण आपण त्याच्यामध्ये जे काही पोझिशन आहे ते ट्रान्सफर करत नाही बँकला. हायपोथिकेशन म्हणजे काय, मुव्हेबल असेटच्या अगेन्स्ट लोन घेणं, पण याच्यामध्ये सुद्धा आपण पोझिशन बँकला ट्रान्सफर करत नाही. प्लेज म्हणजे काय किंवा पॉन म्हणजे काय, व्हेन यू टेक लोन अगेन्स्ट गोल्ड, पण याच्यामध्ये आपण पोझिशन जे आहे ते लेंडरकडे ट्रान्सफर करतो. लियन म्हणजे काय, व्हेन वी टेक लोन अगेन्स्ट एफडीच्या अगेन्स्ट जेव्हा लोन घेतो त्याला लियन म्हणतात. आणि सेट ऑफ म्हणजे काय, मर्जिंग ऑफ मनी फ्रॉम सेव्हिंग अकाउंट टू करंट बिझनेस अकाउंट, किंवा आपण जे काही लोन अकाउंट आहे त्याला आपण सेट ऑफ म्हणत असतो. ओके, तर आय होप हे सगळे चार्जेस जे आहेत तुम्हाला कळाले असतील.
त्यानंतर आपण आता बघू लास्ट पॉईंट बघूयात, डिफरन्स बिटवीन सेव्हिंग अकाउंट आणि करंट अकाउंट. काय म्हणतो? डिफरन्स बिटवीन सेव्हिंग अकाउंट आणि करंट अकाउंट. त्याच्यामध्ये बेसिक डिफरन्स काय बघा, सेव्हिंग अकाउंट आणि करंट अकाउंट म्हणजे सेव्हिंग अकाउंट म्हणजे आता तुम्हाला माहिती आहे की सेव्हिंग अकाउंट आपण ओपन करतो तेव्हा आपल्याला त्याच्यामध्ये आपल्याला ट्रान्झॅक्शन जे आहेत ते लिमिटेड असतात. करंट अकाउंट जर ओपन केलं तर ट्रान्झॅक्शन खूप म्हणजे त्याला काही रेस्ट्रिक्शन असतात, किती नंबर ऑफ ट्रान्झॅक्शन किती पण करू शकतो. सेव्हिंग अकाउंट जे आहे ते इंडिव्हिज्युअल म्हणजे पर्सनल पर्पजसाठी यूज करतो आपण. सोबत जे करंट अकाउंट असते ते बिझनेससाठी असते, स्पेशली काय बिझनेसमॅनसाठी असते. तर बघा आपण बघूयात बेसिक डिफरन्स काय. इट कॅन बी ओपन बाय एनी इंडिव्हिज्युअल, काय कोणीही ओपन करू शकते फॉर पर्सनल पर्पजसाठी. आणि इट कॅन बी ओपन बाय बिझनेसमॅन ओनली, काय हे बिझनेस पर्पजसाठी असते. कारण याच्यामध्ये नंबर ऑफ ट्रान्झॅक्शन खूप जास्त करायचे असतात, त्या ट्रान्झॅक्शनला कुठल्याही प्रकारची लिमिट नसते, म्हणून याला आपण करंट अकाउंट हे स्पेशल बिझनेससाठी असतं. देअर इज अ लिमिट ऑन ट्रान्झॅक्शन अमाऊंट, काय सेव्हिंग अकाउंटमध्ये ट्रान्झॅक्शन अमाऊंटवर लिमिट असते आणि डिपॉझिटमध्ये काही लिमिट नसते. डिपॉझिट सेव्हिंग अकाउंटमध्ये तुम्ही कितीही करू शकता, पण विड्रॉलमध्ये लिमिट असते. मात्र काय डिपॉझिटमध्ये तुम्ही कितीही डिपॉझिट करू शकता, पण विड्रॉल जे असते ते विड्रॉल आपण जास्त करू शकत नाही. त्याच्यावर एक लिमिट असते, सर्टन लिमिटपर्यंत आपण ते विड्रॉल करू शकतो सेव्हिंग अकाउंटमधून. आणि तेच लिमिट याच्यामध्ये इन केस ऑफ करंट अकाउंट त्याच्यामध्ये असेच कोणतीही लिमिट नसते ट्रान्झॅक्शनवर. ओके, आणि कितीही पैसा आपण काढू शकतो, कितीही पैसा याच्यामध्ये टाकू शकतो. नो ओव्हरड्राफ्ट फॅसिलिटी याच्यामध्ये ॲक्सेप्ट नसते एक्सेप्ट जनधन अकाउंट. जनधन अकाउंट तुम्हाला माहिती असेल, बेसिक सेव्हिंग बँक असं काहीतरी म्हणतात त्याला, बेसिक सेव्हिंग बँक डिपॉझिट अकाउंट म्हणतात त्याला, BSBD अकाउंट म्हणतात, जनधन अकाउंट म्हणतात. ते की 2014 मध्ये आलं होतं. फायनान्शियल इन्क्लुजन्सची स्कीम आहे ती, त्याच्या अंतर्गत हे लॉन्च केलं होतं अकाउंट. तर याच्यामध्ये आपल्याला 10,000पर्यंत ओव्हरड्राफ्ट मिळते. किती? 10,000पर्यंत मिळते. पण तसं तसं जर का आपण जनरल सेव्हिंग अकाउंट काढलं त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची ओव्हरड्राफ्ट फॅसिलिटी आपल्याला अवेलेबल होत नाही. पण इन केस ऑफ जनरल अकाउंट वी कॅन अवेल द फॅसिलिटी ऑफ ओव्हरड्राफ्ट. ओके, आणि याच्यामध्ये ओव्हरड्राफ्ट फॅसिलिटी अवेलेबल असते. करंट अकाउंटमध्ये ओव्हरड्राफ्ट आपण घेऊ शकतो. आणि इंटरेस्ट इज पेएबल, याच्यामध्ये आपल्याला इंटरेस्ट भेटते, याच्यामध्ये इंटरेस्ट आपल्याला भेटत नाही. कशामध्ये? करंट अकाउंटच्या केसमध्ये आपल्याला इंटरेस्ट कुठल्याही प्रकारचा इंटरेस्ट आपल्या अकाउंटला चार्ज होत नाही. इन केस ऑफ सेव्हिंग अकाउंट आपल्याला 2-2.5% आता सध्या जे काय आहे ते चार्ज होत असते. तर हा बेसिक डिफरन्स आहे सेव्हिंग अकाउंट आणि करंट अकाउंटमध्ये. सेव्हिंग अकाउंट कोणी पण आपल्या पर्सनल यूजसाठी ओपन करू शकते. करंट अकाउंट हे फक्त बिझनेसमॅनच ओपन करू शकतात. सेव्हिंग अकाउंटवर ट्रान्झॅक्शन अमाऊंटवर लिमिट असते, डिपॉझिटवर लिमिट नसते, याच्यावर कुठल्याही प्रकारची ट्रान्झॅक्शनवर लिमिट असते. ओव्हरड्राफ्ट फॅसिलिटी सेव्हिंग अकाउंटच्या केसमध्ये अवेलेबल करू शकत नाही, एक्सेप्ट जे काही जनधन अकाउंट आहे किंवा BSBD अकाउंट आहे त्याच्यामध्ये करू शकतो. आणि जे काही ओव्हरड्राफ्ट अकाउंट आहे करंट अकाउंटच्या केसमध्ये त्याच्यामध्ये आपल्याला मिळते. इंटरेस्ट हे सेव्हिंग अकाउंटवर मिळत असते आणि इंटरेस्ट हे याच्यावर करंट अकाउंटवर कुठल्याही प्रकारचे इंटरेस्ट आपल्याला मिळत नसते. तर हा बेसिक डिफरन्स आहे दोन्हीमधला. ओके, आता आपण काय करूयात, आपण लेक्चर संपूयात. आपण बाकीचा पार्ट, रिमेनिंग पार्ट जो आहे चेक्स वगैरे हे आपण नंतरच्या याच्यामध्ये बघूयात, नंतरच्या लेक्चरमध्ये बघूयात. आय होप जेवढं शिकवलं तेवढं चांगलं परफेक्टली तुम्हाला समजलं असेल. जर समजलं असेल तर फक्त आपलं चॅनल बस एकच रिक्वेस्ट आहे की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि लाईक करायला विसरू नका. ओके, तर भेटूयात नंतरच्या लेक्चरमध्ये. धन्यवाद.